ग्रामपंचायतची शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आलेली होती, तर यंग पिढीने किंवा सैनिक संघटनेने काही लोकांनी ग्रामस्थ लक्ष देत नाहीत बाहेरच्या गावातून. आमचं कसं चाललंय जरा बाहेरच्या गावातलं महाराष्ट्र राज्यातलं बघून आपण म्हणतोय की बऱ्यापैकी गावातल्या शाळा बंद पडलेल्या त्या मराठी शाळा. आम्हाला अजून थोडेसं ग्राउंड पाहिजे आणि सामान पाहिजे. आम्हाला खूप म्हणजे मस्त आहे. पाण्याची सुविधा पाण्याची आहे, परत बाथरूमची हाय कचरा टाकायला कचरा कुंडी हाय. प्रत्येक ठिकाणी कुळकुटी, कुठं वरकुट, मसवड अशा ठिकाणी मुलं जी बसनं जातात. आज आमच्या शाळेचा निकाल शाळेचा पट 117 वरून 138 वरती आज गेलेला आहे. या गावामध्ये टोटल 8 अंगणवाड्या आहेत, 5 प्रायमरी स्कूल आहेत, परंतु ते असून सुद्धा आमच्याकडे एक सेकंडरी स्कूल चालवू शकत नाही आम्ही. पैशाच्या मागं न पळता पैशाचा खर्च आवाडावी शाळेचा फक्त पैसा हे बाजारात झालेला आहे बाहेर ठिकाणी. नमस्कार, मानदेश प्राईममध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण मानदेशातील मान तालुक्यातील जांभुळणी या गावामध्ये आहे. या गावामध्ये प्राथमिक शाळा तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता. खरं तर राज्यामध्ये मराठी शाळा बंद होणार अशा बातम्या कानावर येतात. दुसऱ्या बाजूला अभिजित दिपके यांनी स्कूल ठीक करो हे अभियान सुरू केलं आहे आणि स्कूल ठीक करो या अभियानामुळे सरकार मराठी शाळाकडे लक्ष द्यायला लागले. त्यांचं कलरचं काम असेल किंवा ज्या काय मूलभूत गोष्टी त्यांच्याकडून राहिल्या असेल ते अभिजित दिपके याच्या स्कूल ठीक करो अभियानाच्या भीतीमुळे सरकार ते शाळा नीट करायला लागले. आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जांभुळणी गावातील मराठी शाळेमध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी बघितलं तर परिस्थिती वेगळी आहे. या ठिकाणचे ग्रामस्थ ही शाळा वाचवण्यासाठी पुढं आलेले आहेत. या ठिकाणी अनेक कामं असतील या ठिकाणची, तर या ग्रामस्थांनी स्वखर्चातून केलेले आहेत. आपण इथल्या ग्रामस्थांना बोलूया. खरं तर असे ग्रामस्थ असं प्रत्येक गावात घडायला पाहिजे. ग्रामस्थांनी शाळा वाचवल्या पाहिजेत, मराठी शाळा बंद पडू दिल्या नाही पाहिजेत. आपण इथल्या ग्रामस्थांना भेटूया. मी जांभुळणी गावचा ग्रामस्थ आहे. आर्मीतून रिटायर पण आहे. पण गावची परिस्थिती अशी आहे की आमच्या ग्रामपंचायतची शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आलेली होती, तर यंग पिढीने किंवा सैनिक संघटनेने काही लोकांनी लोकवर्गणीतून आम्ही सगळा शाळेचा पेंट और 15 ऑगस्टला आम्ही काही मुलांना डिक्शनरी वाटावे आणि समाजात आपला शाळेचा पट कसा वाढावा ह्याच्यावर आम्ही चर्चा यंग पिढीने केली. आणि ह्याच्यावर आम्ही डिस्कशन पण केलं की आपली शाळा पट वाढण्याचा किंवा क्लासेस वगैरे आम्ही येऊन मुलांना प्रोत्साहन करतो. आर्मीतर्फे या गावातील यंग जी शासकीय निमशासकीय लोक आहेत ते सुद्धा प्रयत्न करत आहेत. ओके, मग यामध्ये तुम्ही गावकरी सगळे एकत्र येता शाळा वाचवण्यासाठी? ग्रामपंचायत येते का? ग्रामपंचायत यांची शिक्षण कमिटीचे काही निर्णय होत असतील ते आम्हाला काही माहीत नाही त्यांच्याबद्दल. तर त्यांनीसुद्धा ह्याच्या शाळेवरती लक्ष घातलं पाहिजे. आपली मुलं बाहेर शाळेत न जाता ह्या जांभुळणी गावच्या मराठी शाळेतच आली पाहिजेत. की इथून मसवडसारख्या ठिकाणी जाणे येणे, मुलांचा खर्च, टायमिंग वेस्टेज, तर आपल्या ह्या छोट्याशा जांभुळणी गावातच का नाही होऊ शकत? सगळ्या गोष्टी होऊ शकतात. ह्या जांभुळणी गावचे आज नाही म्हणलं तर अधिकारी लेवलमध्ये 70 ते 75 ह्या शाळेत शिकलेला अधिकारी बनलेला आहे. तर कसं होऊ शक्य नाही की बाहेर आपण सिटीच्या ठिकाणी मुलं घालून की अधिकारी होतील? ह्या जांभुळणी गावात एवढे अधिकारी बनलेले आहेत. ग्रामस्थ लक्ष देत नाहीत बाहेरच्या गावातून. आमचं कसं चाललंय जरा बाहेरच्या गावातलं महाराष्ट्र राज्यातलं बघून आपण म्हणतोय की बऱ्यापैकी गावातल्या शाळा बंद पडलेल्या त्या मराठी शाळा. तशा मग आपल्या गावात आपण बंद पडू नये म्हणून हा प्रयत्न करतोय. ग्रामपंचायत कार्यालयापासून आतापर्यंत ज्या काही कामाच्या स्वरूपात भरपूर चर्चा केल्या, पण त्या चर्चेतून काय एवढं यश आलेलं नाही. त्या चर्चेला जर यश आलं असतं तर ही जर ग्रामसभा किंवा मराठी शाळा ही जर व्यवस्थित करून घेतली असती तर आज गावातली मुलं प्रत्येक ठिकाणी कुळकुटी, कुठं वरकुट, मसवड अशा ठिकाणी मुलं जी बसनं जातात, काही छोट्या छोट्या गाडीनं जातात तर ती थोडंसं बंद होईल आणि आपल्या गावची शाळा चांगल्या प्रकारे चालेल असा एक उद्देश आहे. आणि तो चालावा किंवा तो हेतू पूर्ण व्हावा अशी आमची ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
भरपूर ठिकाणी गावातून शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जर का शासनाचा जर निर्णय तसा असेल की बाबा गावातल्या गावात मुलांची शाळा व्यवस्थितपणे चालावी, तर ग्रामस्थांनी त्याचा विचार करावा आणि जेणेकरून आपली मुलं प्रत्येक ठिकाणी न पाठवता आपल्याच शाळेत शिकावती. आता इथं 70 अधिकारी जवळजवळ आहेत गावात शिकलेले, आणि आज तेच रिटायर होऊन इथं आलेले आहेत, पण त्या शाळेनं तुम्हाला तो फायदा दिलेला आहे. तर तसाच इथल्या लहान मुलांना पण त्याचा फायदा व्हावा ही एक ग्रामस्थांची एक अपेक्षा आहे. सर कसं वाटतं तुम्हाला? कारण मी बऱ्याच ठिकाणी फिरतो, बऱ्याच शाळा पाहतो, परंतु या गावात आल्यानंतर इथले ग्रामस्थ शाळा वाचवण्यासाठी प्रयत्न करतायत. हो, निश्चितच ग्रामस्थांचा खूप चांगला असा प्रयत्न आहे. मी या ठिकाणी नोव्हेंबर 2025मध्ये हजर झाल्यानंतर या ठिकाणी सर्व शाळेचा पट आमच्या 117 होता, परंतु इथले गावातील आजी माजी संघटना, त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ आणि आमची व्यवस्थापन समिती यांनी एकत्रितरित्या येऊन शाळेसाठी हे हे केलेले आहेत भिंती सगळ्या अगदी पेंटिंग करून त्यामध्ये बालचित्र काढलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी 1.5 लाख रुपयाचा निधी अगदी लोकवर्गणीतून त्यांनी खर्च केलेला आहे. त्याचा परिणाम म्हणून आज आमच्या शाळेचा निकाल शाळेचा पट 117 वरून 138 वरती आज गेलेला आहे. आणि दुसरं असं शाळेची गुणवत्तासुद्धा त्या पद्धतीत सुधारली गेलेली आहे. आमचा या ठिकाणचा एक विद्यार्थी नवोदयसाठी पात्र झालेला आहे. शिष्यवृत्तीधारक 2 विद्यार्थी झालेले आहेत. त्याचबरोबर आमचा निकाल 7वीचा 50% आहे, 5वीचा 65% निकाल लागलेला आहे, परत 4थीचा जवळजवळ 80% निकाल लागलेला आहे. आमचा जो लोकवर्गणीतनं लोकांनी कामं केली त्याचाच हा परिणाम म्हणता येईल. आणि पटसुद्धा वाढण्यास खूप मदत झालेली आहे. आणि हे जे ग्रामस्थ आहेत ते अगदी मनापासून प्रयत्न करत आहेत की आपली शाळा वाचावी आणि शाळेचा पट वाढावा, सर्व मुलं शाळेत शिकावी, सर्वसामान्यांच्या मुलांना शिक्षण मिळावं, यासाठी त्यांची अगदी पोटतिडकीने प्रयत्न ते करत असतात. त्यासाठी आजी माजी संघटना आताच्या झालेल्या 15 ऑगस्टला अगदी त्यांनी विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना डिक्शनरीचं वाटप केले. असं नेहमीच त्यांची मदत आमच्या शाळेला राहत असते. त्याचबरोबर जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं कामसुद्धा या संघटनेतील पदाधिकारी वेळोवेळी येऊन करत असतात. अगदी मागच्याच आठवड्यामध्ये कायल सर यांनी विद्यार्थ्यांना पुढच्या भवितव्याविषयी त्यांच्याशी हितगुज साधलं आणि त्यांना मार्गदर्शनसुद्धा केलेलं आहे. ओके. खरं तर आता आपण पाहतोय बातम्यामध्ये की स्कूल ठीक करो हे अभियान सुरू आहे. म्हणजे आपल्या पण भागात कधी येऊ शकतं ते. तर ते स्कूल ठीक करो अभियानामुळे राज्यातील शिक्षण विभाग खडबडून जागा झाला आहे. कारण बातम्या पाहतो आपण, कलर काम कुठं करायला लागलेत, काय काय मूलभूत गोष्टी करायला लागल्यात. तर आपल्या इथं कशी परिस्थिती आहे? तुम्ही कसं प्रकारे विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन करता? नाही, शाळेमध्ये इथं परिस्थिती चांगली आहे. फक्त आता ही शाळा जी जिल्हा मॉडेल स्कूलमध्ये आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी भौतिक सुविधांचा सगळ्या सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न शासन, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद हे सर्वजण करत आहेत. आणि त्यामध्ये काही टप्प आपलं पूर्णसुद्धा झालेले आहेत. अजूनसुद्धा काही कामं अपूर्ण आहेत. त्यासंबंधी पाठपुरावा आम्ही ग्रामपंचायत असेल, शासन दरबारी असेल, लोकसहभाग असेल यासाठी प्रयत्न करत असतो. सहभागातून सुद्धा आज 3 कम्प्युटर दिले गेलेले आहेत. त्याचबरोबर आणखी शाळेचं रंगकाम केलेलं आहे. यासाठी शाळा वाचवण्यासाठी सर्वोपरी ग्रामस्थ होईत शिक्षकसुद्धा सर्वजण प्रयत्न करत आहेत. आधी आमची जुनी शाळा होती, तिथं एवढं व्यवस्था नव्हती. नंतर आमची शाळा बांधली, नंतर जराशे ग्राउंड झाले आणि कलर झाला, नंतर पाण्याची व्यवस्था झाली, नंतर परत बाग झाली. आम्हाला अजून थोडंसं ग्राउंड पाहिजे आणि थोडंसं ग्राउंड आणि थोडेसे सामान पाहिजेत. आम्हाला खूप म्हणजे मस्त आहे, पण अजून थोडीशी व्यवस्था होऊ शकेल का आमच्या शाळेसाठी? म्हणजे रंगबिंग झाला आहे, पण अजून थोडंसं जेवढं होईल तेवढं मदत करा आमच्या शाळेला. आमची शाळा खूप चांगली आहे. आमच्या शाळेसाठी अजून जेवढं होईल तेवढं प्रयत्न करा. ग्राउंड अजून थोडंसं जास्त मैदान पाहिजे, एवढेच बोलते. तुम्ही कुणाला बोलला मग? हे तुला मैदान पाहिजे किंवा शाळेत सुविधा पाहिजे, कुणाला बोलली तू? गावकऱ्यांना. होय, काय म्हणले गावकरी? त्यांनी काय अजून एवढं सांगितलं नाही. बर. आमची शाळा दगडाची होती, नंतर ना विठ्ठांनी बांधली गेली. त्यानंतर ना आमच्या शाळेला रंग दिला गेला. त्यानंतर ना आम्हाला छोटंसं अजून थोडंसं ग्राउंड पाहिजे. नंतर आमच्या शाळेला गेट पाहिजे आणि आमच्या शाळेला अजून थोडंसं खेळण्यासाठी सामान पाहिजे व आमची शाळा अजून स्वच्छ व्हावी अशी मी प्रयत्न करा अशी विनंती करते. ओके. तर
हे कोणाला सांगते तू? जिल्हा सरकारला सांगते का? नाही, गावकऱ्यांना. गावकरी पण करते की, सरकार पण करते की. तुझं नाव सांग. आरोही. आणि शाळेचं पूर्ण नाव? जिल्हा परिषद आदर्श शाळा जांभुळणी. ओके. किती विद्यार्थी आहेत तिथे? सगळे माहीत नाही? बरोबर. आज हे आमचे जांभुळेचे शाळा इथे आम्ही आलो आहे. राज्यामध्ये भरपूर साऱ्या शाळा अशा बंद पडण्याच्या मुडखळीस आलेल्या, इवन देशामधून बातम्या येत आहेत. परंतु आम्ही आणि आमच्या गावातील ग्रामस्थांनी मिळून गावाची ही जी शाळा आहे अशी सुंदररित्या जे लोकवर्गणीतून बनवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या ज्या वेळेस शाळेला मदत लागली आहे, इवन मग ते वह्या पुस्तकं असू द्या, शाळेला फिल्टर असू द्या, हा मी माझ्या वैयक्तिक मदत किंवा आमच्या लोकवर्गणीतून आम्ही पैसे जमा करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही शाळा बघू शकता आमची कशी पद्धतीने बोलक्या भिंती केलेल्या आहेत. अशा पद्धतीनं शाळा आम्ही आणि इवन ह्या शाळेला आता ग्राउंडची मुलांची मागणी आहे, त्याचाही आम्ही लवकरात लवकर विचार करून लोकवर्गणीतून किंवा कुठल्याही फंडातून ती टाकून कसं मोठं ग्राउंड बनवता येईल याचा विचार आम्ही करू. ज्या शाळा आहेत आमच्या, या शाळेकडं ग्रामपंचायतीचं अजिबात लक्ष नाही. फक्त काय आहेत, फोटो काढायचा, निधी मंजूर करायचा, निधी गायब. पण शाळा चांगल्या प्रकारे कशी चालावी, शाळेत मुलांची उपस्थिती कशी वाढावी याकडे अजिबात लक्ष नाही आहे. या गावामध्ये टोटल 8 अंगणवाड्या आहेत, 5 प्रायमरी स्कूल आहेत. परंतु ते असूनसुद्धा आमच्याकडे एक सेकंडरी स्कूल चालवू शकत नाही आम्ही. त्याच्यामध्ये जी हजेरी कमी असल्यामुळं तिथल्या शिक्षकांची संख्या कमी होत आहे. याचं दुर्दैव फक्त एकच आहे की शाळेकडं सरपंच या लोकप्रतिनिधींचं अजिबात लक्ष नाही. म्हणून आम्हाला लक्ष द्यायला लागतं आहे आणि वेळोवेळी जे काय लागेल शाळेला ते आम्ही आमच्या लोकवर्गणीतून मदत करत आहे. मी या गावचा नागरिक आहे. मी या शाळेचा विद्यार्थी आहे. माझं नाव बापू राजाराम कायल. मी व्यावसायिकसाठी पुण्यात असतो. ग्रामपंचायत सदस्य? मी माझी ग्रामपंचायत सदस्य आहे. माझी ग्रामपंचायत सदस्य आहे. तर कशी वाटते तुम्हाला ही शाळा? शाळा आम्ही गावकऱ्यांनी लोकवर्गणीतनं कलरचं काम, डेकोरेशनचं काम, बोलक्या भिंती करणं हे आम्ही केले. आणि आम्ही गावाच्याला आपलं एक गावाचा नागरिक किंवा गावचा या शाळेचा नागरिक म्हणून शाळेला काहीतरी देणं लागतोय. ह्या गोष्टींना आमची शाळा जिल्हा तराव, तालुका तराव कसा 1 नंबर येईल ह्याच्यासाठी आम्ही लोकवर्गणीतनं शिक्षक कमी आहेत तरी देखील शिक्षक नियुक्त केलेले आहेत. त्याचा एका शिक्षकाचा पगार मी स्वतः प्रत्येक महिन्याला त्याला देणार आहे. ग्रामपंचायत याकडे लक्ष देते का शाळेकडे? 100% ग्रामपंचायत लक्ष देते. त्याच्यामुळं तर शाळेची ही इमारत तुम्हाला दिसते ती ग्रामपंचायतीच्या कायदेतच झालेली आहे. आणि शौचालय देखील आहे. आपली आदर्श शाळा म्हणून निवड पण झालेली आहे ग्रामपंचायत शाळेची, जिल्हा परिषद शाळा जांभवणीची. त्याच्यातनं आपलं डेव्हलपमेंट बऱ्याच गोष्टी वर्ग सर्व हो आदर्श शाळा आहे. ओके. तर राज्यातल्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे अशा बातम्या कानावर येतात आणि तुम्ही शाळा वाचवताय, काय वाटतंय? आम्हाला एक गावाच्या पातळीवर असं वाटतं की बाबांनो, लोकांनी खरंच जिल्हा परिषद शाळेकडं, ज्या महागड्या शाळेकडं न जाता जिल्हा परिषद शाळेकडं वळलं पाहिजे. आणि खरंच इथं शिक्षण आणि नातं काय असतंय शिक्षकाचं आणि शाळेचं किंवा गावाचं आपुलकीचं नातं ही दाखवलं पाहिजे किंवा बाबांनो इथं घडलं जातं आहे तर इकडं वळलं पाहिजे. पैशाच्या मागं न पळता पैशाचा खर्च आवाडावी. शाळेचा फक्त पैसा हे बाजारात झालेला आहे. बाहेर ठिकाणी प्रत्येक ठिकाणी पैशावरच साऱ्या काही गोष्टी घेता येत नसतात. तर तुम्ही इकडं आल्यानंतर लक्षात येईल तुमच्या. तुझं नाव सांग. वेदा सुभाष काळे. कितवीत शिकते? 5वीत. शाळेचं नाव सांग. जिल्हा परिषद आदर्श शाळा जांभुळणी. तुझ्या शाळेत काय काय सुविधा आहे? सुविधा पाण्याची सुविधा? पाण्याची आहे. परत बाथरूमची हाय. कचरा टाकायला कचरा कोणते? हाय. ग्राउंड आहे का? हाय. ग्राउंडवर लय खड्डा आहेत, काय ते दगड आहेत. ग्राउंड पाहिजे होतं. ग्राउंड चांगलं झालं पाहिजे. हो. म्हण मग आम्हाला, आमची गावकऱ्यांना, सरकारला विनंती आहे, आम्हाला ग्राउंड द्या. आमच्या सरकारला
विनंती आहे की आम्हाला ग्राउंड द्या. ओके. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम. सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.